चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो, तोडगा चर्चेतूनच निघतो, बैठकीतूनच निघतो. सरकारचं असं कुठलंही ना मनात आहे ना बोलण्यात आहे. आम्ही कशाला अटक करू? बैठकीला बोलवायचं, अटक करायचं, एवढे काही इंग्रजी विचाराचे लोक आम्ही नाही आहोत. हे काही मोगल विचाराचे लोक आहेत का ना? काही लोकशाहीमध्ये सरकारमध्ये असं चालतं का की बैठकीला आला अटक करा? काहीतरी नवीन फंडे फोडायचे. मला वाटतं याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि चर्चेतून शेतकऱ्याकरता मार्ग काढला पाहिजे. सरकार चर्चेकरता तयार आहे, सरकार बैठका लावून त्या ठिकाणी बोलवायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून रद्द झाली, माननीय दोन्ही DCM बैठकीला आले, कोणीच प्रतिनिधी येत नाही. कसं करायचं? त्यामुळे मला वाटतं मुख्यालयामध्ये जाण्याची सुद्धा भाषा बच्चू कडू करतात आता नागपूरला. नाही, तो त्याचा आंदोलनाचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण सरकारकडनं चर्चेचे मार्ग सारे खुले आहेत. शेतकऱ्याकरता चर्चा करायला तयार आहेत. बच्चू कडूला माझी विनंती आहे की चर्चेकरता आलं पाहिजे आणि त्यांनी चर्चेतून हे मार्ग काढले पाहिजे. सरकार बैठकीचं आयोजन करते, शेतकरी नेते येत नाही, दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की संवाद होणार नाही, आम्हाला अटक केली जाईल. नेमकं काय साध्य करायचं शेतकरी नेत्यांना? मला काही त्याच्याबद्दल त्याची भावना माहिती नाही. सरकार एवढं काही मोगलशाही नाही आहे की ते बैठकीला येईन त्याला अटक करतील. आंदोलन स्थळ कधी बैठक होऊ शकतं का? एक DCM, 2 DCM आणि इतकं सारं त्या ठिकाणी मंत्रिमंडळ किंवा कृषी मंत्री आहे, महसूल मंत्री आहे, एवढे सारे आंदोलन स्थळावर जाऊन बैठक घेणे ही काही मागणी योग्य होणार नाही. मुंबईच्या मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर बैठक आयोजित करूनच त्या ठिकाणी मागणी पूर्ण करता येईल किंवा सरकारमध्ये निर्णय घेता येतील ना. फायनान्स मिनिस्टर असेल, अजितदादा असेल, एकनाथजी असेल, सर्व असेल, माननीय मुख्यमंत्री बैठक घेतील. पण चर्चा करता तयार पाहिजे ना. एकदा मुख्यमंत्र्यांनी 1.5 तास वेळ ठेवला. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी 1.5 तास वेळ ठेवला. 1.5 तास वाट बघितली माननीय मुख्यमंत्र्यांनी. 1.5 तास वाट बघून कुणीच आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं, एक तरी प्रतिनिधी आलाय का? अजित नवले तरी आले आहेत का? महाजरा जानकर तरी आले आहेत का? राजू शेट्टी तरी आलाय का? कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला. तर काय चूक आहे सरकारची? सरकार तयार आहे, पण सरकारवर त्या ठिकाणी आकस काढणे किंवा शेतकऱ्याच्या मनात त्या ठिकाणी दुजाभाव निर्माण करणे, मला वाटतं यातनं राजकारण होऊ नये. यातनं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे आणि बच्चू कडूने पुढाकार घ्यावा. सरकार चर्चेला तयार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.